नमस्कार, आपण पाहत आहात लोकल वार्ता न्यूज. जिल्हा परिषद प्रशाला लांजी येथे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 14/2/2026 रोजी सकाळी उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच कालिदास कदम, तसेच शिक्षक समितीचे अध्यक्ष विष्णू गायकवाड, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष अब्बास पटेल, तसेच माजी तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे रामानंद मुंडे, तसेच माजी सरपंच गोरबा गायकवाड, चेअरमन लिंबाजी पोपतवार, दत्तात्रय कचवे, आशा मुंडे, ज्योती गायकवाड, मुख्याध्यापक गंगाबोने सर, गिरी सर, शिक्षक वृंद व गावातील लहान थोर महिला, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी बोलताना माजी तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे रामानंद मुंडे यांनी गावातील शाळेसाठी गावातील पालकांना काही संदेश दिला. त्यांनी काय दिले ते पहा पुढे. सरपंच कालिदास कदम, तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विष्णू गायकवाड, तसेच या कार्यक्रमासाठी अवधी उपस्थित असलेले नांदूर ग्रामपंचायतचे उपसरपंच, कार्यकारी उपसरपंच अब्बाजी पटेल, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्रामपंचायतचे सदस्य बतुलाला कचवे, ग्रामपंचायतच्या सदस्य आशाताई मुंडे, गुरुबाजी गायकवाड माजी सरपंच, तसेच या कार्यक्रमासाठी प्रसारण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले पत्रकार संदीप गुंडे, तसेच लिंबाजी पोपतवार, मच्छी व्यवसाय सोसायटीचे चेअरमन, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्य, या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी जे आयोजन केलेले आहे, जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळवण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग तसेच मातापिता, आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची जे पटसंख्या या ठिकाणी घसरत आहे, त्यासाठी आपल्या सर्वांना सहकार्य करण्याची गरज आहे. कारण ज्या गावामध्ये जिल्हा परिषदमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्या गावचेही नाव रोशन करतात. कारण ग्राम पातळीवर जे जिल्हा परिषदचे शाळेचे शिक्षक जे मेहनत घेत आहेत, सध्याला आपल्या जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक वृंद जे स्टाफ आहे ते अतिशय चांगल्या रीतीने मेहनत घेत आहे. तसेच आपल्या परिसरात, तालुक्यात, जिल्ह्यात आपल्या शाळेचं नाव प्रथम क्रमांक, जिल्ह्यातील प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, तालुक्यातील मिळवलेला आहे. आणि या ठिकाणी जे शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत ते गुणवंत शिक्षक आहेत. त्यांना भरपूर या ठिकाणी अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा आपल्याला जास्तीत जास्त परिणाम फायदा कसा घेता येईल यासाठी आपल्याला आपल्या पाल्याला आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर अर्धा वेळ तर दिवसभर शाळेत जातो, पण ज्या वेळेस आपला विद्यार्थी, आपला पाल्य, आपला मुलगा मुलगी ज्या वेळेस आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस आईने त्याच्यावर सर्व ध्यान देऊन काय शिकवलं सरांनी, काय अडचणी आहे ते आपण त्याच्या परीने विचारून अभ्यास करून घेतला पाहिजे. आपण आपल्या विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीर राहून त्याला सकारात्मक आपली बाजू, सकारात्मकतेच्या बाजूला वा छान, खूप छान असं पाठीवर थाप देत त्याच्यातून अभ्यास करून घेतला पाहिजे. आपल्याला विद्यार्थ्याला जे आपण बाहेरगावी अहमदपूर, वेळगाव, मावळगाव ज्या ठिकाणी आपण कुठे उपरगा ज्या शाळेत करत असाल तर
सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात येत्या आता शैक्षणिक वर्ग जून पासून चालू होता, तर सर्वांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपला विद्यार्थी कसा जाईल यासाठी सर्वांनी, चुलत्यांनी, वडिलांनी, सर्वांनी, सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, या सर्वांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. तसेच पालकांनी शाळेबद्दल सकारात्मक राहिलं पाहिजे. सकारात्मक म्हणजे कसं की शाळेला ज्या पद्धतीनं आपल्याला काही सहकार्याची भूमिका पाहिजे, तुम्ही अडचण आणत असेल, शाळेत कोणी येऊन धिंगाणा करत असतील, अशा प्रकारे काही कोणी करत असेल तर त्यावरही आपण थोडंसं लक्ष देऊन शिक्षकांना सहकार्य केलं पाहिजे. शाळा हे आपल्या गावचं वेगळं म्हणून बघितलं जातं. शाळेला ज्या पद्धतीनं आपल्याला योगदान देता येईल त्या पद्धतीनं आम्ही त्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही त्या पद्धतीनं या वैभवात वाढ कसं होईल, गुणवत्ता कशी वाढली पाहिजे याकडे आईनं जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. कारण महिलांना माहीत असतं की आपला विद्यार्थी कसा आहे, त्याच्या अंगात काय गुण आहेत, आणि जे गुण असतील, एखादे मेकॅनिक होऊ शकतो, एखादे पायलट होऊ शकतो, एखादे इंजिनियर होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, ज्याची कला आहे त्या अंगातच गुण असले पाहिजे. त्या गुण हे आईवडिलांना होत असतात. त्या क्षेत्रात त्याला प्रोत्साहन देऊन त्या परीने त्याच्याकडून अभ्यास करून घेणं गरजेचं असतं. या ठिकाणी मला एवढं बोलायचं, सरने सांगितलं की तुम्ही बोला, म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो. ज्या ठिकाणी आपल्याला मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मदत करणारच आहोत. पण पालक म्हणून आपल्या पाल्यासाठी शाळेत येणं, शाळेत काय अडचणी आहेत, शाळेत बरोबर शिकवले का नाही शिक्षक, यासाठी पालकांनी या ठिकाणी विचारण्यासाठी आलं पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्याचा अभ्यास करून घेतला पाहिजे की काय येत नाही, काय नाही ते. आता या ठिकाणी एवढंच या ठिकाणी बोलतो, तिथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.